एका महिलेनं एका मुलाला जन्म दिला आणि जेव्हा हे मूल जन्माला आलं त्यावेळेस त्या महिलेची सासरची मंडळी खूप आनंदी झाली. घरामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं आणि तिकडं माहेरच्या मंडळीमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण तयार झालं. सर्वांनाच आनंद झाला की आपल्या मुलीने एका मुलाला जन्म दिलेला आहे. पण या महिलेचा जो नवरा होता, जो मुलाचा वडील होता, हा मात्र खुश नव्हता. तो मात्र चिंतेत पडला होता आणि तो फक्त हातामध्ये मोबाईल घेऊन गुगलवर सर्च करत होता की एका महिलेला एका मुलाला जन्म देण्यासाठी किती दिवस लागत असतात. अशा प्रकारचा जेव्हा गुगलला प्रश्न केला गेला त्यावेळेस गुगलने सांगितले की एका महिलेला जवळजवळ 39 ते 40 आठवडे एका बाळाला जन्म घेण्यासाठी लागत असतो आणि 273 ते 280 दिवस एका बाळाला जन्म घेण्यासाठी लागत असतात. अशा प्रकारे गुगलनं या नवऱ्याला सांगितलं, म्हणजे त्या मुलाच्या वडिलाला सांगितलं. तो विचार करत होता. त्यानं त्याचा गणित लावलं, त्यानं त्याचा लग्नाची तारीख पकडली आणि त्यानंतर त्या मुलाच्या जन्माची तारीख पकडली. तर असं सर्वांनाच माहिती आहे की एका महिलेला एका बाळाला जन्म देण्यासाठी 9 महिने 9 दिवस लागत असतात. पण या महिलेनं 9 महिन्याच्या अगोदरच या बाळाला जन्म दिलेला होता. कारण याचं लग्न 18 फेब्रुवारी 2024च्या दिवशी झालं आणि तिथून 3 नोव्हेंबर 2024च्या दिवशी या महिलेनं या मुलाला जन्म दिला होता. तर हे जे गणित होतं हे 37 आठवडे होत होते, तर 259 दिवस होत होते. ह्यामुळं त्याला संशय वाटत होता की हे बाळ माझं आहे की या माझ्या पत्नीनं अगोदरच कोणाच्या सोबत शारीरिक संबंध स्थापित केले आणि त्याच्याकडून या महिलेला, माझ्या पत्नीला हे बाळ राहिलेलं आहे. अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये संताप आला आणि त्यानंतर जसं की सर्व कुटुंबियांना तर आनंद होताच, पण हा आपल्या पत्नीला जाऊन विचारत होता की हे बाळ कोण आहे, या बाळाचा वडील कोण आहे, तुनं लग्नाच्या अगोदर कोणासोबत तोंड काळं केलं गेलं होतं, तू हे कोणाचं बाळ घेऊन माझ्या माथी मारत आहेस. अशा प्रकारे तो पत्नीला विचारत होता. पत्नी हैराण झाली. पत्नीला काय बोलावं काय नाही हे सुचत नव्हतं. पत्नी विनवणी करत होती की असं तुम्ही बोलू नका, कारण हे बाळ तुमचंच आहे. माझ्या लग्नाच्या अगोदर कोणाशीही असं अनैतिक संबंध नव्हतं की मी इतर काही लोकांसोबत शारीरिक संबंध स्थापित केले असतील. हे बाळ तुमचं आहे. अशा प्रकारे आता ह्या दोघांमध्ये मग जसं की बाळ जन्माला आलं त्याच वेळेस ह्या पती पत्नीमध्ये वादविवाद सुरू झाले आणि त्यानंतर मग ही पत्नी घरी गेली, बाळाला घेऊन गेली आणि घरी गेली तरी तो जो वडील होता, या महिलेचा जो नवरा होता, महिलेचं नाव होतं रती शर्मा, तर तिच्या नवऱ्याचं नाव होतं सुमित. सुमित या पत्नीला स्पष्ट सांगत होता की हे बाळ माझं नाही आणि मला DNA टेस्ट करायचं आहे. पत्नी म्हणत होती की खुशाल DNA टेस्ट करा आणि पहा की नेमकं बाळ कोणाचं आहे हे तुम्हालाही कळेल. अशा प्रकारे आता या पती पत्नींमध्ये वादविवाद सुरू झालेले होते आणि हे वादविवाद मग असे दररोज चालत असायचे. 2024चा साल निघून गेलं, 2025चं साल आलं, पण असा कोणता आठवडा गेला नाही, असा कोणता दिवस गेला नाही की या पती पत्नीमध्ये भांडण तंटा झाले नाही. पत्नी खूप दिवसापासून नवऱ्याच्या ह्या जे नवरा तिला टॉर्चर करत होता, नवरा तिचा ज्या प्रकारे तिला छळ करत होता की हे बाळ माझं नाही, हे बाळ तुझंच आहे, आता ही महिला अंतःकरणातून सांगत होती की हे बाळ तुमचंच आहे. पण आता महिलेला पुरावा देण्यासाठी DNA शिवाय दुसरं काहीही चाचणी करता येत नव्हती. पण तिचा जो नवरा होता ती DNA चाचणी करत नव्हता किंवा त्या मुलालाही तो स्वीकार करत नव्हता. अशा प्रकारे आता पती पत्नींमध्ये बरेच दिवसापासून हे वर्षभर अशाच प्रकारचे वादविवाद सुरू झाले आणि त्यानंतर मागील 5 महिन्यापूर्वी ही महिला जी होती ही आता खूप त्रासलेली होती, वैतागलेली होती की आता जो नवरा आहे हा आपल्याला सुखाने जगू देणार नाही. वारंवार तो माझ्यावर असा आरोप लावत आहे, माझ्या मुलाला तो आपलं मूल नाही अशा प्रकारे म्हणत आहे आणि ती आपल्या बाळाला घेऊन थेट ती आपल्या माहेरी निघून गेली. महिलेचं माहेर होतं उत्तर प्रदेश राज्याचा एक जिल्हा आहे फिरोजाबाद आणि फिरोजाबाद जिल्ह्याचंच एक पोलीस स्टेशन आहे आरब, आणि या आरब पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे बबई. या बबई गावची ही हिचं माहेर होतं. हिची आई जी होती ही एका प्रायव्हेट शाळेमध्ये टीचर होती, शिक्षिका होती आणि ती आता तिची आई जी होती ही आता आपल्या मुलीला घेऊन राहत होती. 30 मे 2026च्या दिवशी जी ही महिला आहे, या मुलाची जी आई आहे रती शर्मा, ही आपल्या मुलाला सोबत घेऊन, मुलगा आता जवळजवळ 1.5 वर्षाचा झालेला होता आणि 30 मे 2026च्या दिवशी ही महिला फिरोजाबादचाच एक परिसर आहे शिकोहाबाद, आणि शिकोहाबादमध्येच एक यादव कॉलनी आहे. या यादव कॉलनीमध्ये या महिलेची एक मैत्रीण राहत होती. तिच्या पायाला काहीतरी गंभीर दुखापत झालेली होती. तिला भेटण्यासाठी, तिला बोलण्यासाठी ही जी रती शर्मा होती आपल्या मुलाला आणि आपल्या आईला सोबत घेऊन त्या आपल्या मैत्रिणीच्या घरी यादव कॉलनीमध्ये गेली. तिथं गेली, त्या मैत्रिणीचे हालचाल विचारले, तिला काही गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर मग ही जी रती शर्मा होती हिच्या नवऱ्याच्या आत्याचा एक मुलगा, तो ज्याचं नाव जितेंद्र पाठक होतं, तो या
रती शर्माला भेटण्यासाठी त्या मैत्रिणीच्या घरी गेला. म्हणजेच रती शर्माच्या मैत्रिणी पुष्पलता यादव हिच्या घरी गेला. कारण त्यानं ज्या वेळेस रतीला फोन केलेला होता की त्यावेळेस ती म्हणाली की मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेलेली आहे शिकोहाबादला गेल्याच्यानंतर जो तिचा नवऱ्याचा आत्याचा मुलगा होता जितेंद्र पाठक, हा तिला भेटण्यासाठी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेला. तिथं गेला, तिच्या आईशी त्यानं थोडा वेळ गप्पा मारल्या आणि त्या आपल्या जे म्हणजे मामाच्या मुलाची पत्नी आहे रती, तिच्यासोबतही बोलला. रतीसोबत बोलणं झालं आणि त्यानंतर त्या रतीचा जो मुलगा होता हे 1.5 वर्षाचा, ज्याचं नाव होतं बाबू उर्फ आरवसुद्धा म्हणायचे त्याला, त्या बाबूला त्यानं आपल्या हातात घेतलं आणि हातात घेऊन त्याला म्हणाला की मी चाल तुला टॉफी घेऊन देतो. आता ही जी महिला होती हिच्या तो ओळखीचा होता, कारण तिच्या नवऱ्याचा ते आत्याचा मुलगा होता. ह्या कारणानं तिनं त्या हातामध्ये सहजच मुलाला दिलं आणि वाटलं तिला की हा त्याला काहीतरी टॉफी घेऊन देईल, चॉकलेट घेऊन देईल, यासाठी तो त्याला दुकानात घेऊन जात आहे. अशा प्रकारे आता ह्या महिला ज्या होत्या ह्या बोलत घरामध्ये बसलेल्या होत्या आणि जो जितेंद्र पाठक होता हा त्यासोबत मुलाला घेतो आणि बाहेर निघून जातो. बाहेर गेल्याच्यानंतर बराच वेळ झाला तरी तो परत आलाच नाही. तर जी ही महिला होती रती, हिला आपल्या मुलाची चिंता वाटत होती. ती सतत दरवाजाकडे पाहत होती की ज्या मुलाला बाबूसुद्धा म्हणत होते, बाबू अजून आला नाही आणि जितेंद्र त्याला अजून का घेऊन आला नाही, अशा प्रकारे ती त्याची आता वाट पाहत होती. बराच काही वेळ झालेला आहे आणि तो काही आला नाही. जे इथं आता ती बोलत बसलेली होती तिची मैत्रीण जी होती हे पुष्पलता तिला विचाराली की तू काय एवढी चिंता करतेस, ते तुझ्या नवऱ्याच्या आत्याचा मुलगाच आहे आणि तो काही दुसरा नाही. त्यावेळेस तिनेही सांगितले की हो ते काही दुसरा नाही, माझा तो नातलगच आहे, ह्यासाठी तेवढी काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. पण बराच वेळ झाला तो माझ्या मुलाला घेऊन गेलेला आहे, अजून परत का आला नाही. अशा प्रकारे आता हे ज्या मैत्रिणी होत्या, ही मैत्रीण आणि हिची आई, अशा प्रकारच्या 2-3 महिला ह्या बोलत बसलेल्या होत्या. पण तरी देखील जी रती होती हिला मात्र चैन पडत नव्हता. बराच वेळ झाला तरी माझा मुलगा परत आणला नाही आणि तो जितेंद्र आहे हा कुठे एवढ्या दूर घेऊन गेलेला आहे. अशा प्रकारे ती आता दरवाजाकडे पाहत होती आणि तिने जाऊन दरवाजा उघडला. दार उघडलं तर पाहते तर काय तिचा जो मुलगा होता हा खाली जमिनीवर फरशीवर पडून होता आणि पाहते तर ते मुलगा सुन्न पडलेला होता. त्याची हालचाल होत नव्हती, त्याच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया होत नव्हती. या महिलेनं लगेच त्याला उचललं तर तो मुलगा एवढा असा प्राण गेल्याप्रमाणे ढिला पडलेला होता. त्याचे हात पाय खाली इकडं तिकडं एखाद्या कपड्यासारखे लोंबत होते. हातापायामध्ये कसलंही काही ताठपणा नव्हता किंवा त्याच्या डोक्यामध्ये सुद्धा काही ताठपणा नव्हता. त्याचं जे डोकं होतं हे जिकडं धरावं तिकडं ते लुडकत होतं, खाली पडत होतं. अशा प्रकारे हा जो मुलगा होता एका कपड्याप्रमाणे नरम पडला होता. त्याच्या हाडामध्ये मुद्दाम असा जीव राहिलेला नव्हता, त्याची हाडं अशी संपूर्ण चुरडा झालेली होती. या महिलेनं त्याला उचललं, त्याला हलवण्याचा प्रयत्न करत होती, बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण तो मुलगा गार झालेला होता. ही महिला एकदम जोरात किंचाळली आणि किंचाळतच ही महिला त्या मुलाला आपल्या छातीशी धरून हॉस्पिटल कुठं आहे हे विचारत धावत पळत चालली होती. मोठमोठ्याने रडत चाललेली होती, जोरजोराने आरडत चाललेली होती. आणि या महिलेचा हा आवाज ऐकून शेजारपाजारचे जे काही लोक होते, त्यावेळेस संध्याकाळचे 4:30 ते 5 वाजण्याच्या सुमाराची गोष्ट आहे, त्यावेळेस ही महिला ओरडत चाललेली होती. उन्हाचा पहारा असल्यामुळं काही लोक घरामध्ये होते, दार उघडून पाहत होते. तर ही महिला अशी ओरडत का जात आहे, हिच्यासोबत हे मूल आहे आणि ही मुलाला घेऊन कुठं जात आहे, त्या महिलेला ते विचारपूस करायचे. पण ती जी महिला होती फक्त मला हॉस्पिटल कुठं आहे एवढं सांगा अशी म्हणत ती हॉस्पिटलपर्यंत पोहोचली. हॉस्पिटलमध्ये गेली आणि हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर डॉक्टरांना त्या महिलेनं तिचं मूल दाखवलं आणि त्यावेळी डॉक्टरांनी जेव्हा त्या मुलाला तपासलं पाहिलं तर तो मुलगा मृत पावलेला होता, त्याच्यामध्ये जीव शिल्लक राहिलेला नव्हता. डॉक्टरांनी सांगितलं की या मुलाचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी पाहिलं तर त्या मुलाचे जे हातपाय होते, ज्यामध्ये हाड असल्यामुळं हातपाय ताठ असतात, पण ह्या मुलाच्या हाडांमध्ये जीव राहिलेला नव्हता, हाडं संपूर्ण चुराडा झालेली होती. आणि जेव्हा हे गल्लीमध्ये अशा प्रकारचा हे आक्रोश उठलेला होता आणि ज्या घरी ही घटना घडलेली होती, ज्या घरी ही महिला आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेली होती, तिथेही काही लोकांची गर्दी जमा झाली आणि रस्त्याने सुद्धा काही लोक बाहेर निघून पाहत होते. ह्यामध्येच जे ही घटना घडलेली होती, ही महिला जेव्हा दवाखान्यात घेऊन गेलेली होती त्याच्या अगोदरसुद्धा अशाच प्रकारची एक विचित्र घटना याच्याच घरापासून काही अंतरावर एक घडलेली होती. त्यावेळेससुद्धा एक व्यक्ती होता, म्हणजेच तो जितेंद्र पाठक होता, हा या मुलाला सोबत घेऊन जात होता. सोबत घेऊन जात असतानाच उन्हाचा पहारा असल्यामुळं बाहेर कोणीही नव्हतं, गल्ली सुनसान होती आणि अशा वेळेस जो जितेंद्र होता हा या मुलाला सोबत घेऊन जातानाच त्याला असा डोक्याच्या वर उचलायचा आणि खाली जमिनीवर
खाली सिमेंट कॉन्क्रीटचा रोड होता, त्या रोडवर आदळायचा व आपल्या परत त्या मुलाला आपल्या डोक्याच्या वर पाठीमागे न्यायचा आणि तिथून तो जोराने जेवढी ताकद असेल तेवढ्या ताकदीने तो त्या मुलाला खाली जमिनीवर आपटायचा। अशा प्रकारे त्यानं 39 सेकंदामध्ये या मुलाला जवळजवळ 8 वेळा उचलू त्या जमिनीवर आपटलं, त्या सिमेंट कॉन्क्रीटवर आपटलं। एवढं जोरजोराने आपटलं की त्या मुलामध्ये कुठल्याही प्रकारचं असं हाड शिल्लक राहिलेलं नव्हतं की जे चुराडा झालं नाही। त्या मुलाच्या डोक्याची हाडं चुरा झालेली होती, त्याची हातपायाची हाडं चुरा झालेली होती, त्याचा अख्खा संपूर्ण सांगाडा हा चुराडा झालेला होता। आणि हा जो संपूर्ण प्रकार होता, ज्यावेळेस हे बाहेर आवाज येत होते, हा व्यक्ती जेव्हा जमिनीवर या मुलाला आदळत होता त्यावेळेस काही लोकांना याचा आवाज गेला आणि एका व्यक्तीने येऊन दार उघडून पाहिलं तर यानं 8व्यांदा त्या मुलाला जमिनीवर आपटलेलं होतं। त्यावेळेस या व्यक्तीनं त्याला आपल्या डोळ्याने पाहिलं आणि त्यावेळेस पाहिलं आणि तो समजू शकला नाही की हा व्यक्ती काय करत आहे आणि कशाबद्दल करत आहे, या मुलाला हा का मारत आहे। त्या व्यक्तीने त्याला कोणताही प्रश्न केलेला नव्हता आणि जेव्हा हा व्यक्ती पाहत होता लगेच मग काही CCTVमध्ये दिसत आहेत की काही महिला आणि मुलं बाळं बाहेर जाऊन पाहत आहेत। त्यावेळेससुद्धा हा आपल्यासोबत तो मुलगा घेऊन होता। यांनी त्यानंतर जाऊन CCTV फुटेज काढले जे शेजार पाजारचे लोक होते आणि हे CCTV फुटेज नंतर मग जी पुष्पलता होती तिच्या घरी घेऊन गेले। जे काही तुमच्या घरी आता जे सर्व काही चालू आहे, काय या मुलाबद्दल चालू आहे का, हे अशा प्रकारचा व्हिडिओ आहे जे आमच्या CCTV फुटेजमध्ये कैद झालेला आहे। त्यानंतर जेव्हा हा व्हिडिओ त्या महिलेला दाखवण्यात आला, तिच्या मैत्रिणीला दाखवण्यात आला, त्यावेळेस अक्षरशः हृदयाचा ठोका चुकेल अशा प्रकारे तो राक्षस वृत्तीचा व्यक्ती एका चिमुकल्या 1.5 वर्षाच्या बाळाला जोरजोराने वर उचलून खाली जमिनीवर आपटत होता। आणि जेव्हा हे पाहिलं तर सर्वांच्या अंगाचा थरका फुटत होता। लगेच हा जो व्हिडिओ होता एवढा सोशल मीडियामध्ये व्हायरल होत चाललेला होता की संपूर्ण उत्तर प्रदेशमध्येच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये जिथं हा देश विदेशामध्ये हा व्हिडिओ पोहोचलेला होता। सर्वांना एकच प्रश्न पडलेला होता की हा व्यक्ती एवढा निर्दय कसा असेल। आजच्या कलियुगामध्ये हा ज्या प्रकारे राक्षस सांगितले जातात अशाच प्रकारचे काही राक्षस असतात, अशा प्रकारे लोक कमेंट करत होते। एवढा या मुलावर काय राग होता, अशा प्रकारे तो जो जितेंद्र पाठक होता त्या मुलाला उचलू आपटत होता। यामागचं कारण लोक शोधत होते पण लोकांना याचं काही कारण समजत नव्हतं। ज्यावेळेस त्या महिलेला याची विचारपूस केली गेली त्यावेळेस महिलेने सांगितलं की मागील काही दिवसापूर्वी म्हणजेच 3 नोव्हेंबर 2024च्या दिवशी मी या बाळाला जन्म दिला आणि जन्म दिला तेव्हा सर्व काही लोकांमध्ये माझ्या कुटुंबियांमध्ये आनंद होता, पण माझ्या नवऱ्याच्या मनामध्ये संशय होता की हे बाळ जे आहे त्याचं नाही, कारण मुलगा 9 महिन्यांनी जन्मायला हवा होता तर तो 9 महिन्याच्या अगोदर जन्माला आला। आणि ह्यासाठीच माझा नवरा सतत म्हणायचा की हे मूल माझं नाही, हे बाळ माझं नाही, तू लग्नाच्या अगोदरच कोणासोबत तरी तोंड काळं केलेलं आहे आणि हे त्याचं बाळ तू सोबत घेऊन आलीस आणि माझ्या माथी मारत आहेस, माझ्या नावावर तू हे बाळ सांगत आहेस। अशा प्रकारे माझा नवरा आणि माझ्यामध्ये वादविवाद होत होते। ह्यासाठी मी माहेरी गेलेली होती आणि जशी ही माहेरी राहत असायची तर या महिलेच्या नवऱ्याच्या आत्याचा जो मुलगा होता हा जितेंद्र, याची नजर या महिलेवर पडलेली होती। त्याचं अजून लग्न झालेलं नव्हतं, त्याला कित्येक दिवसापासून मुलगी मिळत नव्हती। तो ठीकठाक काही कामधंदा करत होता, घरी एक किराणाची दुकानही होती आणि तो सतत या महिलेला म्हणायचा की मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याची तत्त्व जुळत नाहीत, तुमच्या दोघांमध्ये वादविवाद होत असतात, तर आपण दोघं लग्न करूया, मी तुला पत्नी म्हणून स्वीकारायला तयार आहे, माझं तुझ्यावर खूप जीवापाड प्रेम आहे, तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासूनच मी तुझ्यावर खूप जीवापाड प्रेम करतो, तर आपण दोघं लग्न करूया। पण जी ही पत्नी होती ही खूपच आता दुविधेमध्ये पडलेली होती। या महिलेला अजून काही असा निर्णय घ्यायचा नव्हता, काही इतर व्यक्तीसोबत संबंध ठेवायचे नव्हते, कारण कोणतेही संबंध न ठेवता या महिलेवर एका प्रकारचा हे आरोप अगोदरच लागलेला होता की बाळ नवऱ्याचा असून सुद्धा नवरा त्याला स्वीकारायला तयार नव्हता। तर ही महिला अगोदरच खूपच संकटामध्ये सापडलेली होती, या महिलेवर खूप तणाव होता। यासाठी ही महिला जो नवऱ्याच्या आत्याचा मुलगा आहे जितेंद्र याला स्पष्ट सांगत होती की मला आताच लग्न करायचं नाही आणि माझा असं काही आता लग्न करण्याचा विचार नाही, त्यासाठी तू आता माझा पिछा करू नको। पण हा नेहमी तिला अशाच प्रकारे फोन करायचा, तर कधी तिच्या घरी माहेरी जाऊन भेटत असायचा, जे तुझ्यासोबत तुझ्या नवऱ्याने केलेलं आहे आपण दोघं मिळून त्याचा बदला घेऊया, तुझ्यावर जेवढा काही अन्याय केलेला आहे त्याचा मी तुझ्यासोबत मिळून बदला घेईल, अशा प्रकारे हे त्या महिलेला सांगत असायचा। पण महिला त्याला नेहमी हे
लग्न करण्यास नकार देत होती, कारण माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये जर उद्या समज झाली, दोघांचं आमचं जर वाद मिटले, तर मला माझ्या नवऱ्यासोबतच राहायचं आहे. माझं एक बाळ आहे, या बाळाला अगोदरच माझा नवरा नाव द्यायला तयार नाही, तो माझं बाळ नाही आहे अशा प्रकारे तो म्हणत आहे. तर उद्या माझ्या बाळाचं काय होईल, अशा प्रकारे तिनं या बाळाचा विषय त्या जितेंद्र पाठक समोर काढलेला होता. मग जितेंद्र पाठकला असं वाटायला लागलेलं होतं की जे काही समस्या आहे, या महिलेची ही जी समस्या आहे, हा मुलगा आहे, आणि हा मुलगा जर संपला तर ही महिला मोकळी होईल आणि उद्या हिच्यासोबत मला लग्न करता येईल. त्याच्या मनामध्ये त्या मुलाविषयी राग भरलेला होता, द्वेष भरलेला होता. ह्यासाठीच मग त्यानं ठरवलं की या मुलाची आपण हत्या करायची, आणि याची एकदा हत्या झाली आणि हा जर मुलगा एकदा संपला तर आपल्यासोबत ही महिला लग्न करायला मोकळी होईल. हाच विचार करून तो नेहमी जेव्हा त्या महिलेला म्हणायचा, बऱ्याच वेळा त्या महिलेला त्यानं लग्नाचं आमिष दाखवलेलं होतं, लग्नाचा प्रस्ताव ठेवलेला होता, पण त्या महिलेनं हा अस्वीकार केलेला होता. म्हणजे एका प्रकारे हे जे प्रेम संबंध होते हे एकतर्फी प्रेम होतं, या महिलेचं त्याच्यावर काही प्रेम नव्हतं. पण ज्या वेळेस 30 मेच्या दिवशी ही महिला आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेली होती, याचं गाव त्याच काही जवळपास होतं, आणि त्याचसाठी यानं तिला फोन केला आणि विचारलं. त्यावेळेस तिने सांगितलं की मैत्रिणीच्या घरी शिकोहाबादला आलेली आहे. त्यावेळेस तो तिला भेटण्यासाठी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेला. तिथे गेल्याच्यानंतर थोडा वेळ गप्पा मारल्याच्यानंतर जे या महिलेचं बाळ होतं त्याला सोबत घेतलं, की त्याला म्हणाला की बाबू चाल, मी तुला चॉकलेट घेऊन देईल, तुला टॉफी घेऊन देईल. आता या महिलेची अगोदरच ओळख होती, कारण तो नातलगच होता, आणि हा असं काही करेल तिला कधी ज्यानं स्वप्नात सुद्धा तिनं असा विचार केलेला नव्हता. त्यासाठी त्या महिलेनं ते बाळ घेतलं आणि त्याच्या हातात दिलं. तो त्या बाळाला बाहेर घेऊन गेला, आणि बाहेर घेऊन गेल्याच्यानंतर जेवढा त्याच्या मनामध्ये या बाळाविषयी राग होता तेवढा राग त्यानं त्या बाळावर काढला. एखाद्या सापालाही, एखाद्या हिंस्र पशुलाही अशा प्रकारे कोणी मारणार नाही, तशा प्रकारे एका चिमुकल्या बाळाला या नराधमाने राक्षसाप्रमाणे वर न्यायचा, डोक्याच्या वर न्यायचा, आणि तिथून खाली सिमेंट कॉन्क्रीटवर आपटायचा. मुलाच्या शरीरातून कोणतंही रक्त निघालं नाही, पण मुलाच्या आतील जे अवयव होते हे सर्व काही निकामी झालेले होते, त्याची हाडं सर्व चुराडा झालेली होती. अशा प्रकारे निर्दयपणे या बाळाला त्याने संपवलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेलाही असेल. हे इंस्टाग्रामवर, फेसबुकवर खूप जास्त प्रमाणामध्ये व्हायरल होत चाललेलं आहे, आणि यामागची ही संपूर्ण कहाणी आहे ही अशा प्रकारची आहे. पोलिसांनी याचा शोध घेतला, हा पळून गेलेला होता, फरार झालेला होता, पण पोलिसांनी याचा एन्काउंटर केला, आणि एन्काउंटर केला तर याच्या दोन्ही गुडघ्यामध्ये गोळ्या घातलेल्या आहेत, दोन्ही गुडघे याचे फोडून टाकलेले आहेत. हा आता पुढे चालू शकेल पायावर किंवा नाही चालू शकेल, पण सर्वांचं असंच मत आहे की याचा एन्काउंटर पूर्ण करायला हवा होता, याचा अर्धा एन्काउंटर करायला हवा नव्हता. अशा प्रकारे आता लोकांमध्ये प्रतिक्रिया होत आहे. जसं की याला आता पोलिसांनी अटक केलेली आहे, याच्यावर गुन्हाही नोंद केलेला आहे. पण ज्या आईनं आपल्या बाळाला 9 महिने पोटामध्ये ठेवलं, एकतर ते बाळ एवढं कमनशिबी होतं की ज्या वडिलांच्या पोटी ते जन्माला आलेलं होतं त्यानं त्याला स्वीकारायला सुद्धा नकार दिला, आणि आई शेवटी त्याची कसंही परतपाळ करत होती, त्याचा सांभाळ करत होती, त्याच्यासाठी ती पूर्ण आयुष्य घालवायला सुद्धा तयार होती. पण या वासनांध व्यक्तीमुळं या लहान चिमुकल्या बाळाला आपला जीव गमवावा लागला. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.